अथ पंचमोऽध्यायः। श्रीशुक उवाच अत्रानुवर्ण्यते भीक्षणं विश्वात्मा भगवान् हरिः यस्य प्रसादयो ब्रह्मा रुद्रक्रोधसमुद्भवः। शुकाचार्य म्हणतात, श्रीमद भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव, शंकर आणि भगवान विष्णू यांच्या लीलांचं वर्णन वारंवार आलेलं आहे. राजा, त्वन्तु राजन्मरिष्येति पशुबुद्धि मां जहि न जात प्रागभूतोऽद्य देहवत्वं न नंक्षसि. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, मी मरेन हा अज्ञानाचा विचार सोडून दे. शरीरासारखा तू पूर्वी कधी जन्मलेला नाहीस. तुझा जन्म न झाल्यामुळे शरीराचाही आज नष्ट होणार नाही. शरीराचा तुझा संबंध नाही. आत्मा मरत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर आणि अंकुरापासून बीज, त्याप्रमाणे तुझ्यापासून पुत्रपौत्र आणि त्यांच्यापासून पुन्हा तू. म्हणून आत्मा कधीही मरणारा नाही. शरीराचं जन्म मरण या अवस्था आत्म्याच्या नाहीत. घट फुटल्यावर काय होतं? त्यातलं आकाश, आकाश म्हणजे पोकळी. घट फुटल्यावर त्यातलं आकाश म्हणजे पोकळी या आकाशामध्ये मिळून जाते. तसं शरीराचा घट फुटल्यावर हा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणून मनच शरीर विषय या कर्माची निर्मिती करते. मनच माणसाला संसारामध्ये अडकवतं. जोपर्यंत तेल, समई, वात, अग्नीचा संयोग असतो तोपर्यंत दिवा हा दिवा असतो. तसं आत्म्याचा कर्म, मन, शरीर यांच्यामध्ये राहण्याशी जोपर्यंत संबंध असतो तोपर्यंत जीवाला जीव पण असतो. देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा कधीही नाश होत नाही. राजा, विवेकबुद्धीनं आपल्याच अंतःकरणामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार करून घे. तू मृत्यूचाही मृत्यू ईश्वर आहेस. म्हणून ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित झालेला तक्षक तुला भस्म करू शकणार नाही. मृत्यूचं कोणतंही कारण तुझ्याजवळ म्हणजे आत्म्याजवळ फिरकू शकणार नाही. मीच परमधाम ब्रह्म आहे. परमपद ब्रह्म मीच आहे असं अनुसंधान ठेव. विषारी जिव्हानी ओठांच्या कडा चाटीत असलेला तक्षक तुझ्या पायाला चावला तरी तो तुला दिसणार नाही. हे शरीर तुला वेगळं भासणार नाही. सगळीकडे तुला ब्रह्मच अनुभवाला येईल. म्हणून परीक्षिता, भगवंताच्या लीलेसंबंधी तू मला जे जे विचारलं होतंस ना ते सगळं तुला सांगितलं. आता एक गोष्ट, मी मरणार हे अज्ञान सोडून दे. मरण केव्हा तरी येणारच आहे. नाही मरणाला भ्यायचं काय कारण आहे? मरणाला घाबरलं तरी मरण येणारच आहे आणि नाही घाबरलं तरी येणारच आहे. मग घाबरायचं कशाला? त्या ही भीती सोडून दे. सूत म्हणतात, मग एतन्निशम्य मुनिनाभिहितं परीक्षित व्यासात्मजेन निखलात्मदृशासमेन तत्पादमूलमुपसृत्य न तेन मूर्ध्ना बद्धांजलिस्तमिदमाह सविष्णुरातः.
चराचरात स्वतःला पाहणाऱ्या समदर्शी व्यासनंदर श्री शुकमुनींनी हे सांगितलेलं ज्ञान परीक्षितीनं ऐकलं. मस्तक लावून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाला, राजोवाच सिद्ध्यस्मनुगृहीतोऽस्मि भवता करुणात्मना श्रावितो यच्च मे साक्षात् अनादिनिधनो हरिः. परीक्षित राजा म्हणाला, भगवन, आपण करुणेचे मूर्तिमंत स्वरूप आहात. आपण माझ्यावर कृपा केली आणि भगवंताचं स्वरूप आणि लीला मला सांगितल्या. आपल्या कृपेनं मी कृतकृत्य झालो. दुःखाने पोळलेल्या प्राण्यावर महात्म्यांची कृपा होणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. ज्या पुराणात भगवान श्रीहरीचं वर्णन केलं आहे ते महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकलं. ब्रह्मामध्ये आमचं मन तुम्ही स्थिर केलं. आता तक्षक काय, कोणापासूनही मला मृत्यूचं भय नाही. ब्रह्मन, आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन, चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करीन आणि प्राणाचा त्याग करीन. आपण उपदेश केलेल्या ज्ञानविज्ञानामध्ये माझं चित्त स्थिर झालेलं आहे. अज्ञान नष्ट झालं आहे. भगवंताचा साक्षात्कार तुम्ही मला घडवला आहे. सूत म्हणतात, एवढं बोलून परीक्षित राजाने शुकाचार्यांची पूजा केली. परीक्षितीचा निरोप घेतला आणि बरोबरच्या ऋषीसह जसे आले तसे निघून गेले. परीक्षितीने सुद्धा अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये एकरूप केलं, ध्यान लावलं. श्वासोश्वासही त्यांनी बंद केला. एखादा वृक्ष असावा तसा तो भासत होता. गंगा तीरावर पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. आता आसक्ती, संशय सगळे नष्ट झाले होते. ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतारूप महायोगामध्ये स्थिर झाला, ब्रह्मस्वरूप झाला. मुनिकुमार शृंगीनं जो शाप दिला होता त्या शापाप्रमाणे तक्षक परीक्षितीला दंश करण्याकरता निघाला. वाटेमध्ये त्याला कश्यप नावाचा एक ब्राह्मण भेटला. तो विष उतरवण्यामध्ये निष्णात होता. राजाचं आपण विष उतरवू म्हणजे राजा आपल्याला धन देईल म्हणून परीक्षितीकडे निघाला होता. पण तक्षकाने त्याला गाठलं मनुष्य रूपाने. तो म्हणला, कसं, कुठे चाललायस? तो म्हणला, राजाला तक्षक दंश करणार आहे, विष उतरवायला चाललोय. तुला विष उतरवता येतं का? हो. मग त्यांनी हिरव्यागार झाडाला दंश केला तक्षकाने आणि उतरव म्हणलं. त्या विषाने झाड काळकुट्ट पडलं. त्यांनी आपल्या मंत्राने त्या झाडाचं विष उतरवलं आणि पुन्हा झाड हिरवगार झालं. पण तक्षकाने विचारलं, तुला पैसे पाहिजेत ना? हे झाडाखाली खंड म्हणले, 7 द्रव्याची हांडे घेऊन जा. कारण जमिनीखालचं धन सापाला माहीत असतं. त्याला परत पाठवलं आणि तक्षक निघाला. ब्राह्मणाचं रूप घेऊन परीक्षित राजाजवळ आला आणि जवळ आल्यावर पुन्हा सापाचं रूप घेतलं आणि राजाला दंश केला. विष इतकं जहाल होतं
की तक्षकाच्या विषाच्या आगीनं शरीर जळून भस्म झालं. सगळीकडे हाहाकार झाला. पण परीक्षित राजाला परमगती प्राप्त झाली. त्यांनी प्राण आधीच सोडला होता योगमार्गाने. आता प्राण सोडल्यावर शरीराला तक्षकाने स्पर्श करणं म्हणजे मेलेल्या शरीराला स्पर्श करण्यात काय उपयोग होता. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या, गंधर्व अप्सरा गायन करू लागल्या, देव पुष्पवर्षाव करू लागले आणि परीक्षित राजा स्वर्गात गेला. परीक्षितीचा मुलगा जन्मेजय तक्षकाने आपल्या वडिलाला दंश केला म्हणून त्याला अतिशय क्रोध आला. त्यांनी सर्पसत्र प्रारंभ केलं आणि विधीपूर्वक अग्निकुंडामध्ये सापांचं हवन करू लागला. यज्ञकुंडामध्ये मोठमोठे सर्प भस्मसात व्हायला लागले. तक्षक घाबरला आणि इंद्राला शरण गेला. अनेक साप जळून भस्म झाले, तक्षक कसा येत नाही म्हणून जन्मेजयाने ब्राह्मणाला विचारलं. ब्राह्मणाने विचारलं, सांगितलं की अरे त्याला इंद्राने शरण दिलेलं आहे, इंद्र रक्षण करतो आहे. मग जन्मेजय ऋत्विजांना म्हणाला, ब्राह्मणानो, इंद्राने त्याला आश्रय दिला आहे, मग इंद्रासह त्याला भस्म करा. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. ते ऐकून ब्राह्मणाने यज्ञामध्ये आहुती म्हणून तच्छ्रुत्वा जुहुर्विप्राः सहेन्द्रं तक्षकं मुखे तक्षकाशुपतस्वेह सहेंद्रेण मरुत्वता. ब्राह्मणांनी यज्ञामध्ये आहुती दिली, अरे तक्षका, मरुद्गणांचा सहचर इंद्र याच्यासह तू अग्निकुंडामध्ये येऊन पड. ब्राह्मणांनी असा कठोर मंत्र म्हटला. इंद्रासह तक्षक आकाशातून खाली येऊ लागला, पडू लागला. मग अंगिरा ऋषीचा पुत्र बृहस्पती जन्मेजय राजाला म्हणाले, राजा, तक्षकाला मारणं योग्य नव्हे, कारण तो अमृत प्याला आहे आणि इंद्र देवाचा राजा असल्यामुळे अवध्य आहे. तक्षकानी तुझ्या वडिलाला मारलं हे अज्ञान आहे. जगामध्ये कोणी कोणाला सुख दुःख देत नसतं. साप, चोर, आग, वीज पडणं, तहान, भूक, रोग इत्यादी निमित्ताने प्राणी मरण पावतात. ते त्यांच्या प्रारब्ध कर्माचे भोग आहेत. म्हणून हे अभिचारिक कर्म, सर्पाला मारण्याचं बंद कर. निरपराध साप मेलेले आहेत. अरे एक साप तुझ्या वडिलाला चावला म्हणून सगळ्या सापाला मारणं योग्य आहे का? एका ब्राह्मणाने महात्मा गांधीची हत्या केली म्हणून सगळ्या ब्राह्मणांची घरं जाळायची. एका शिखाने इंदिरा गांधीला गोळ्या घातल्या म्हणून सगळ्या शिखाला मारायचं. अज्ञान आहे. ह्या मूर्खाने जर भागवत ऐकलं असतं तर हा अविचार झाला नसता. एकाची शिक्षा अनेकांना काय म्हणून, हा धर्म नाही. अरे प्रत्येक जण आपल्या प्रारब्धानुसार कर्म भोगत असतात. मग बृहस्पतीच्या म्हणण्याचा आदर करून जन्मेजयाने सर्पसत्र थांबवलं, बृहस्पतीची पूजा केली आणि मग अशा प्रकारची बुद्धी ही माया आहे हे सांगितलं. जन्मेजयाच्या मनातलं अज्ञान गेलं. म्हणून कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही मारू नये, कोणालाही वैर करू नये.
भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान करून श्रीमद भागवता महापुराणाचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे हे अविचार होत नाहीत. शौनक म्हणाला, सूत महोदय, आता आपण मला ज्या वेदामुळे हे ज्ञान प्राप्त होतं त्या वेदाची माहिती सांगा. वेद हे आपल्याकडे ज्ञानाचं भांडार आहे. शौनक म्हणाले, हे सुता, वेदव्यासानी वेदाचे भाग पाडले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. व्यास शब्दाचा अर्थ विव्यास वेदान म्हणजे विस्तार करणे. एक वेद होता, त्याचे 4 वेद केले, विस्तार केला, म्हणून त्यांना व्यास म्हणतात. संस्कृत भाषा ही जगातली सगळ्यात वैज्ञानिक आणि श्रेष्ठ भाषा असल्यामुळे शब्दाचा अर्थ शब्दातच असतो. इंग्रजी ही भाषा सगळ्यात अनियमित, अवैज्ञानिक, कारण इंग्रजीमध्ये लिहायचं एक, वाचायचं दुसरं आणि अर्थ तिसरा. यातली भिकार भाषा आहे. पण आमच्या लोकांना कळत नाही. मूर्ख माणसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालतात बेअक्कल. अरे संस्कृत शिकवा की मुलांना. इंग्रजी काय 1 वर्षात येईल, काय अक्कल लागते इंग्रजी शिकायला. म्हणायचं बुट, बट म्हणायचं, लिहायचं बुट आणि अर्थ परंतु. काय अर्थ घ्यायचा. त्या व्यासानी 4 वेदाचे भाग पाडले. वेदाचे 4 भाग पडले. योगी ज्या नादाची उपासना करून अंतःकरणाचे दोष नाहीसे करून मोक्ष प्राप्त करून घेतात, त्याच अनाहत नादापासून अकार, उकार आणि मकार 3 मात्रांनी युक्त असा ओंकार प्रगट केला पहिला. आणि ओंकारातून सत्व, रज, तम या 3 गुणांना आणि ऋग, यजु, साम या 3 नावांना, भू, भुवा, स्वाहा या 3 अर्थांना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या वृत्तींना निर्माण केलं. ब्रह्मदेवानी ओंकारापासून सगळे वर्ण निर्माण केले आणि त्यातूनच वेद निर्माण केले. हे वेद पहिल्यांदा ऋग्वेद निर्माण केला. पहिल्यांदा एकच वेद होता, पण कलियुगामध्ये सर्वांना एक वेद शिकणं अवघड होईल म्हणून 4 भाग पाडले आणि त्या 4 शिष्यांना बोलवून त्यांची संहिता प्रत्येकाला शिकवली. पहिली ऋग्वेद संहिता पैल ऋषीला दिली. यजुर्वेदाची संहिता वैशंपायनाला दिली. सामवेद जैमिनीला दिला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला दिला. पैल मुनींनी आपल्या संहितेचे 2 भाग केले. एक इंद्रप्रमिती नावाच्या शिष्याला दिला, दुसरा बाष्कल नावाच्या शिष्याला दिला. त्याचे पुन्हा 4 भाग केले आणि आपल्या बोध्य, याज्ञवल्क्य, पराशर, अग्निमित्र या शिष्यांना दिले. इंद्रप्रमितीने मांडुकेय ऋषीला आपली संहिता शिकवली. त्यांनी देवमित्राला, सौभरीला हे वेद शिकवले. मांडुकेयच्या मुलाचे नाव शाकल्य. त्यांनी पुन्हा संहितेचे 5 भाग केले. वात्स्य, मुद्गल, शालीय, गोखल्य आणि शिशिर. शाकल्याचा आणखी एक शिष्य होता जातुकर्ण्य. त्यांनी संहितेचे 3 भाग केले. बलाक, पैज, वैताल आणि विरज नावाच्या शिष्याला शिकवले. बाष्कलाचा पुत्र बाष्कली याने सर्व शाखातून वालखल्य नावाची शाखा रचली. ती बालायनी, भज्ज आणि कासार या शिष्यांनी शिकली. या ब्रह्मर्षींनी ऋग्वेदाच्या ज्या ज्या शाखा आत्मसात केल्या
त्या शाखेचा तो ऋषी झाला. वैशंपायनाच्या काही शिष्याचे नाव चरकाधुर्य होते. त्यांनी आपल्या गुरुदेवांच्या ब्रह्महत्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरता एका व्रताने अनुष्ठान केले, म्हणून त्यांना चरकाधुर्य नाव पडलं. वैशंपायनाचा एक शिष्य होता याज्ञवल्क्य. तो गुरुला म्हणाला, चरकाध्वर्यूच्या अंगी फार थोडी शक्ती आहे, त्याच्या व्रताने काय होणार, त्याकरता मी कडक तपश्चर्या करतो. याज्ञवल्क्याचं हे बोलणं ऐकून वैशंपायनाला क्रोध आला. तो म्हणला, तू ब्राह्मणाचा अपमान करणारा शिष्य आहेस, माझे वेद मला परत दे. म्हणून याज्ञवल्क्याने तो शिकवलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तित्तीर नावाच्या पक्षाने ग्रहण केला. त्याच्यापासून जी शाखा निर्माण झाली त्याला तैत्तिरीय शाखा म्हणतात. याज्ञवल्क्याने स्वतः भगवंताची तपश्चर्या करून स्वतंत्र वेद मिळवला. ती याज्ञवल्क्याची शाखा, ती सूर्यदेवाची त्यांनी उपासना केली, सूर्याची प्रार्थना केली आणि सूर्याने त्यांना वेद दिला. याज्ञवल्क्य मुनींनी यजुर्वेदाच्या 15 शाखा केल्या. त्या वाजसेनीय नावाने प्रसिद्ध आहेत. त्यातल्या 2 शाखा महत्वाच्या, कणवाणी माध्यंदिन. सामवेदी जैमिनी होता. त्याचा पुत्र सुमंतमुनू, नातू सुनवान आणि जैमिनी यांना प्रत्येकी एक एक संहिता शिकवली. जैमिनी मुनीचा सुकर्मा नावाचा शिष्य होता. त्यांनी सामवेदाच्या 1000 संहिता रचल्या. सुकर्माचे शिष्य कोसल देशाचा हिरण्याभ, पौशंगी, आवंत्य यांनी त्या शाखा आत्मसात केल्या. पौशंगी आणि आवंत्य यांचे 500 शिष्य होते. ते उत्तरेकडे राहणारे असल्यामुळे त्यांना औदिच्य, उदिच्य म्हणजे उत्तर, उत्तरेला राहतात म्हणून औदिच्य, सामवेदी म्हणत. त्यांनाच प्राच्य, सामवेदी असेही म्हणतात. त्यांची पुष्कळ शिष्य होते. प्रत्येकाने 100 संहितांचे अध्ययन केले. हिरण्यनाभाचा कृत नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या शिष्यांना 24 संहिता शिकवल्या. संयमी आवंत्याने राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांनाही दिल्या. आता वेदाच्या फार थोड्या शाखा शिल्लक आहेत. बहुतेक यातल्या सगळ्या शाखा नष्ट झालेल्या आहेत. आता जेवढ्या शिल्लक आहेत तेवढ्याच सध्या निरनिराळ्या ठिकाणी पाठशाळेतून अध्ययन चालू आहे. अथर्ववेद सूत म्हणतात, सुमंत मुनी अथर्ववेदाचे ज्ञानी होते. त्यांनी ती संहिता आपला शिष्य कबंद याला शिकवली. कबंदानी त्याचे 2 भाग करून पथ्य आणि वेददर्शांना शिकवली. वेददर्शाचे शौकलायनी, ब्रह्मबली, मोदोष आणि पिप्पलायनी नावाचे शिष्य होते. त्या पथ्याचे अनेक शिष्य होते, त्याची नावं सगळी दिलेली आहेत. त्यांनी एक एक संहिता शिकली. नंतर त्रय्यारुणी, कश्यप, सावर्णी वगैरे शिष्यांनी पुराण शिकली. आता पुराणाची परंपरा सांगतात. वेदाची परंपरा संपल्यावर पुराणाची परंपरा सांगतात. त्रय्यारुणी, कश्यप, सावर्णी, आकृतवर्ण आणि पैशंपायन आणि हारित हे 6 पुराणांचे आचार्य आहेत. व्यासांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलाकडून, तो सूत सांगतोय, सूताचे वडील कोण? रोमहर्षण. प्रत्येकाला एक एक संहिता शिकवली. या 6ही आचार्याकडून मी सगळ्या संहिताचा अध्ययन केलं, हा सूत म्हणतोय. याखेरीज आणखी 4 मूळ संहिता कश्यप, सावर्णी आणि परशुरामाचे शिष्य आकृतवर्ण आणि मी अशा 4घांनी रोमहर्षणाकडून त्याचं अध्ययन केलं. आता ब्रह्मर्षींनी शास्त्रे आणि पुराणाची लक्षणे सांगितली आहेत, ती ऐका.
पुराणाची लक्षणं आहेत 10. सुरुवातीला सांगितली होती पहिल्या अध्यायात. सर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, मन्वंतर, वंश, वंशानुचरित, प्रलय, हेतू, अपाश्रय अशी 10 लक्षणं आहेत. काही आचार्य 5 लक्षणं मानतात, काही 10 मानतात. मूळ प्रकृतीमध्ये साम्यावस्थेमध्ये असलेले गुण प्रक्षुब्ध होतात तेव्हा महत्तत्वाची उत्पत्ती होते. महत्तत्वापासून तामस, राजस, सात्विक असा 3 प्रकारचा अहंकार निर्माण होतो. त्याच्यापासून पंचतन्मात्रा, पंचेंद्रिय, विषय याची उत्पत्ती होते. याला सर्ग म्हणतात. सर्ग म्हणजे उत्पत्ती. आपल्या पुराणामध्ये विश्वाची उत्पत्ती सांगितली, तो सर्ग. नंतर त्यातून शरीरात्मक जीवाची उत्पत्ती होते, त्याला विसर्ग म्हणतात. एका बीजातून दुसरं बीज होतं त्याप्रमाणे. सूत म्हणाले, शौनका, तिसरं लक्षण जे आहे, हालचाल करणाऱ्या प्राण्याची स्थिर पदार्थ ही वृत्ती म्हणजे त्याला वृत्ती म्हणतात. नंतर पशु, पक्षी, ऋषी, देवता या रूपामध्ये अवतार घेऊन वेदधर्माला विरोध करणाऱ्याचा संहार करतात. त्या अवतार लीलेला रक्षा म्हणतात. मनु, देवता, मनुपुत्र, इंद्र, सप्तर्षी, भगवंताचे अंशावतार याला मन्वंतर म्हणतात. ब्रह्मदेवापासून जितक्या राजाची उत्पत्ती होते त्यांची संतती, वंशज याला वंशानुचरित म्हणतात. ब्रह्मांडाचा स्वभावता जेव्हा प्रलय होतो तो नैमित्तिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक अशा 4 भेदांनी होतो, त्याला संस्था म्हणतात. पुराणाच्या लक्षणामध्ये हेतू याचा व्यवहार होतो तो जीव आहे आणि जीवाला त्याचं कर्म जन्म मरणामध्ये ओवतात, त्याला उती म्हणतात. नंतर सर्व तत्वामध्ये जे ब्रह्म आहे त्याला अपाश्रय म्हणतात. निमित्त कारण म्हणून भगवान विश्वाचं निमित्त कारण आहे, त्याला अपाश्रय म्हणतात. योगाभ्यासाने तिन्ही वृत्तीचा त्याग करून चित्त जेव्हा शांत होतं तेव्हा आत्मज्ञान होतं, त्याला ज्ञान असं म्हणतात. इतिहासतज्ञ विद्वानांनी लक्षणांनी युक्त अशी लहान मोठी 18 पुराणं सांगितलेली आहेत. आता ही लक्षणं झाली. आता पुराणं किती आहेत? 4 वेद, 18 पुराण. कोणकोणती? ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरुडपुराण, नारदपुराण, भागवत पुराण, अग्निपुराण, स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वराह पुराण, वत्स्य पुराण, कूर्म पुराण, ब्रह्मांड पुराण. या सगळ्याचे मिळून 5 लाख श्लोक आहेत. एका आयुष्यात काही वाचून होणार नाहीत. ती काय BA-MAचं भिकार अभ्यासक्रम नाही आहे, 4 दिवस अभ्यास करून फर्स्ट क्लास मिळवायला. शौनका, व्यासाच्या शिष्यपरंपरेने जी वेदपुराणे पुढील पिढ्यापर्यंत गेली ती तुला सांगितली. हे वर्णन ऐकणाऱ्याच्या आणि वाचणाऱ्याच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी होते. यानंतर मार्कंडेयाची कथा आली. शौनक उवाच सूतजीव चिरं साधो वदनो वदतां वर तमस्य पारे भ्रमतां नृणां त्वं पारदर्शनः. शौनक ऋषी म्हणाले, हे साधो सूता, तुला उदंड आयुष्य प्राप्त हो. तू वक्त्यामध्ये श्रेष्ठ आहेस. जे लोक संसारामध्ये अंधारात भटकतात त्यांना तू ईश्वराचा साक्षात्कार घडवतोस. आता आम्हाला मार्कंडेयाबद्दल सांग. तो मृकंड ऋषीचा पुत्र म्हणून मार्कंडेय. तो चिरायू आहे. चिरायू म्हणजे दीर्घकाळ, चिर म्हणजे दीर्घकाळ.
त्याला किती आयुष्य आहे? 7 मन्वंतर. ज्यावेळी प्रलयाने सर्व जग गिळून टाकलं होतं तेव्हा प्रलयातून सुद्धा तो वाचला. 7 मन्वंतर नाही, 7 कल्प आयुष्य. तर याच कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्मलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी ऋषी आहे. आत्तापर्यंत कोणताही प्रलय झालेला नाही. तेव्हा त्या प्रलयातून तो वाचला हे खरं कसं? असं म्हणतात की प्रलयकालीन समुद्रामध्ये पृथ्वी बुडली असताना मार्कंडेय ऋषी त्यामध्ये फिरत होता आणि वडाच्या झाडावरच्या पानाच्या द्रोणामध्ये झोपलेल्या अद्भुत अशा पुरुषाला त्यांनी पाहिलं. आमच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे. तेव्हा हे सूता तू महान योगी आहेस म्हणून आमच्या संशयाचं निराकरण कर. कोणता संशय? प्रलयामध्ये सगळं जग गेलं, मग मार्कंडेय जीवन कसा राहिला हा संशय. त्या सूत म्हणाले, प्रश्नस्त्वया महर्षेयं कृतो लोकभ्रमापहा नारायण कथा यत्र गीता कलिमलापहा. शौनका, तू विचारलेल्या प्रश्नामुळे लोकांच्या मनातील शंका सुद्धा नाहीशी होईल. शिवाय या कथेमध्ये भगवंताचा महिमा वर्णन केलेला आहे. अशा कथेचं जो गायन करतो त्याचे कलियुगातील उत्पन्न होणारे दोष नष्ट होतात. मृकुंड नावाचे ऋषी होते. त्यांना जो मुलगा झाला तो मार्कंडेय. त्यांनी वडिलांकडून वेदाचं अध्ययन केलं, स्वाध्याय केला, तपश्चर्या केली, नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण केलं. मस्तकावर जटा वाढल्या होत्या. झाडाच्या साली तो वस्त्र म्हणून नेसत होता. हातामध्ये दंडकमंडलू होतं आणि परमात्म्याचं स्वरूप समजावं म्हणून तो आराधना करत होता. सकाळ संध्याकाळी भिक्षा मागून गुरुला आणून चरणापाशी ठेवत होता. गुरुची आज्ञा झाली तर एक वेळेला भोजन करीत होता. अशा प्रकारे त्यांनी कठोर तपश्चर्या केली, स्वाध्याय केला. कोट्यावधी वर्ष त्यांनी भगवंताची आराधना केली आणि जिंकण्याला कठीण अशा मृत्यूवर विजय प्राप्त केला. ते पाहून ब्रह्मदेव, भृगू, शंकर, दक्ष सगळे ऋषी चकित झाले. मार्कंडेयाला त्यांनी पाहिलं आणि त्याच्या दर्शनाने सगळे क्लेश नाहीसे होतात असा तो होता. असं तपश्चर्या करता करता 6 मन्वंतर निघून गेली. 7व्या मन्वंतरामध्ये इंद्राला जेव्हा कळलं की हा आता तपश्चर्येनं आपलं पद घेईल म्हणून त्याच्या तपश्चर्येमध्ये इंद्राने विघ्न आणणं सुरू केलं. त्याच्या आश्रमामध्ये गंधर्व, अप्सरा, काम, वसंत, मलय पर्वतावरचा वारा, अपत्यलोभ, मद हे विकार पाठवले. जिथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहते तिच्याजवळ चित्रा नावाची एक शिळा आहे. तिथे मार्कंडेय ऋषीचा आश्रम आहे. इथे पवित्र वृक्ष वेली होत्या. अतिशय पवित्र स्वच्छ जलाशय होते. भ्रमर गुंजाराव करत होते, कोकिळ गात होते, मोर नाचत होते, पक्ष्यांचे थवे किलबिल करत होते. तिथे इंद्राने पाठवलेला सुगंधित वारा आला आणि कामभावना उत्तेजित करू लागला. रात्रीच्या प्रारंभी चंद्र उदयाला आलं. वसंत ऋतू आला त्यामुळे फुलांचा सुवास दरवळू लागला. वसंतामागोमाग गंधर्व येऊन गायन करू लागले.
अप्सरा नृत्य करू लागल्या. मार्कंडेय मुनी अग्निहोत्र आटपून भगवंताची उपासना करत होते. त्यांनी डोळे मिटले होते. मूर्तिमंत अग्नीप्रमाणे तो तेजस्वी होता. इंद्राच्या सगळ्या सेवकांनी त्यांना अशा अवस्थेमध्ये पाहिलं. मार्कंडेय ऋषीची तपश्चर्या भंग करण्याकरता अप्सरा नृत्य करू लागल्या. गंधर्व मधुर स्वरात गाऊ लागले. मृदंग, वीणा, ढोल इत्यादी वाद्य मनोहर स्वरात ते वाजवू लागले. कामदेवानी आपले बाण सोडले, पण मार्कंडेय मुनीचं मन विचलित झालं नाही. मग एक अत्यंत सुंदर अप्सरा आली. तिचं नाव होतं पुंजिकास्थळी. ती चेंडू खेळू लागली, कंबर लचकावू लागली, वेणी विस्कटलेली होती, नेत्रकटाक्ष टाकू लागली, चेंडूच्या मागोमाग पळू लागली आणि मार्कंडेयाला विचलित करण्याचा प्रयत्न करू लागली. अनेक मायामय लीला केल्या, पण मार्कंडेयाच्या मनामध्ये कुठलीही वासना निर्माण झाली नाही. तेव्हा सगळेजण थकले, पण मार्कंडेयाच्या मनामध्ये तपश्चर्येमध्ये काहीही विचलन निर्माण झालं नाही. कामदेवाने त्यांनी बाण सोडला, पण त्याचे प्रयत्न विफल झाले. मार्कंडेय ऋषीच्या मनामध्ये कामभावना निर्माण करण्याकरता केलेले सगळे प्रयत्न विफल झाले. त्या मुनीला इंद्राचे सेवक पराजित करू शकले नाहीत. मनामध्ये विकार निर्माण झाला नाही, अहंकार सुद्धा निर्माण झाला नाही. सगळी सेना, कामदेव, अप्सरा पराजित होऊन परत आली. इंद्राला आश्चर्य वाटलं. मार्कंडेय ऋषी तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान, समाधी याच्यामुळं चित्त एकाग्र करून त्या ठिकाणी नारायण स्वरूप झाले होते. त्याच्या तपश्चर्येनं भगवान नारायण प्रसन्न झाले, नरनारायण स्वरूपामध्ये प्रगट झाले. एकाचं शरीर गौरवर्ण होतं, दुसऱ्याचं कृष्णवर्ण होतं. एकाने मृगचर्म परिधान केलं होतं, दुसऱ्याने वल्कल परिधान केलं होतं. एकाच्या हातामध्ये कुशपवित्रे होती, दुसऱ्याच्या आणि गळ्यामध्ये जानवं होती, कमंडलू आणि वेळूचे सरळ दंड धारण केले होते. कमळाच्या बियाची माळ, वेद आणि जंतूंना पिटाळण्यासाठी चौरी त्यांच्याजवळ होती. असे भगवान नरनारायण त्यांच्यापुढे प्रगट झाले. आदराने मार्कंडेय ऋषी उठून उभा राहिला. नरनारायणापुढे साष्टांग दंडवत घातलं. त्यांच्या दर्शनाने शरीर रोमांचित झालं. डोळ्यामध्ये अश्रू दाटले. त्या अश्रूच्या पडद्यामुळे त्यांना पाहू शकला नाही. नम्रपणे हात जोडून उभा राहिला, जणू भगवंताला तो आलिंगनच देतो आहे. तोंडून शब्द फुटेना. नमस्कार नमस्कार हे शब्द कसे तरी उच्चारले. त्यानंतर पुन्हा भानावर आला. अरे, आदरातिथ्य करायचं राहिलं. दोघांनाही आसन दिलं, चरण प्रक्षालन केलं. चंदन, अर्घ्य, चंदन, धूप, पुष्पमाळा इत्यादींनी पूजा केली. ते नरनारायण ऋषी सुखाने आसनावर बसले. मार्कंडेय समोर हात जोडून उभा राहिले आणि मार्कंडेयांनी नरनारायणाची स्तुती केली. मार्कंडेय उवाच किं वर्णये तव विभो यदुदीरितोऽसुः संस्पन्दते तमुवाङ्मन इन्द्रियाणि स्पन्दन्ति ते तनुभृताम् अजशर्वयोश्च
स्वस्याप्यथापि भजताम असी भावबंधू. भगवन, मी अल्पज्ञ आहे. आपल्या महिम्याचं वर्णन कसं करू? आपल्या प्रेरणेनं शरीरामध्ये प्राणशक्तीचा संचार होतो. वाणी मन इंद्रियांना प्रेरणा मिळते. परतंत्राशा इंद्रियांनी आपले भजन केले तरी आपण प्रेमबंधांनी बांधले जाता. विश्वाचे रक्षण करण्याकरता आपण अनेक अवतार घेतले, अनेक रूप धारण केलीत. हे विश्व आपण प्रकट करता आणि पुन्हा आपल्यामध्ये लीन करता. आपण चराचराचे पालन आणि नियमन करणारे आहात. आपल्या चरणांना आम्ही नमस्कार करत आहोत. वेदाचे मर्मज्ञ मुनी आपल्या प्राप्तीकरता आपलं स्तवन, वंदन, पूजन आणि ध्यान करीत असतात. चारी बाजूनी आम्ही भयाने ग्रासलेले लोक आहोत. आम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग तुमच्या चरणप्राप्तीशिवाय दुसरा नाही. भगवन, आपण जीवाचे परमगुरू आहात. आपल्या चरणकमलाला आम्ही शरण आलो आहोत. कोणताही प्राणी जर आपल्याला शरण आला तर त्याला इच्छित सर्व पदार्थ मिळतात. हे जीवाच्या बंधो, जगाची उत्पत्ती स्थिती लय आपण करतात. जो कर्म करतो त्या जीवाला परमशांती आपण सत्वगुणांनी प्राप्त करून देता. हे भगवन, बुद्धिमान पुरुष नरनारायणाच्या मूर्तीची उपासना करतात आणि त्यांना भगवंताचे अवतार मानतात. आपल्या उपासनेनं वैकुंठ प्राप्त होतो, अभय आणि आत्मसुख मिळते. भगवन, आपण सर्वाच्या अंतर्यामी आहात. आपण युगल स्वरूप, युगल म्हणजे दोन, नर आणि नारायण आहात. आपल्याला आम्ही नमस्कार करतो. प्रत्येक जीवामध्ये आपण आहात, पण इंद्रियाच्या जाळ्यात अडकलेला मनुष्य आपल्याला जाणू शकत नाही. आणि जो आपल्या मायेनं बुद्धी झाकून गेलेला ब्रह्मदेव सुद्धा सर्वांचे गुरु असलेल्या तुमच्याकडून वेद मिळवतो आणि वेदांनीच आपलं साक्षात दर्शन होतं. कारण साक्षात्कार करून देणारं ज्ञान वेदामध्ये विद्यमान आहे. आपल्याला जे रूप धारण करून आपण भक्तासमोर प्रकट होत असता ते त्यांनी मनाने इच्छिलेलं असतं. आपण विशुद्ध ज्ञानरूपच आहात. पुरुषोत्तमा, आम्ही आपल्याला वंदन करतो. सूत म्हणतात, अशा प्रकारे मार्कंडेयांनी नरनारायणाची स्तुती केली. तेव्हा प्रसन्न होऊन नरासह असलेले भगवान नारायण त्याला म्हणाले, श्री भगवान उवाच भो भो ब्रह्मर्षिवर्यासी सिद्ध आत्मसमाधिना मयि भक्त्या नपायिन्या तपस्वाध्याय संयमैः. नारायण ऋषी म्हणाले, हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी, चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, संयम आणि भक्ती या सगळ्या गुणांनी तू सिद्ध झाला आहेस. तुझ्या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळे आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुझं कल्याण असो. वर देणाऱ्या सर्वांचा मी स्वामी आहे, म्हणून तुला इच्छित असणारा वर तू माझ्याकडून मागून घे. मी प्रसन्न झालोय. मार्कंडेय म्हणाले, जितंते देवदेवेश प्रपन्नार्तिहराच्युत वरेणैतावतालन्वो यद्भवान् समदृश्यत. मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे देवदेवेशा, शरणागताचं भय नाहीच करणाऱ्या अच्युता, आपला जय जयकार असो. आपण स्वतः मला दर्शन दिलं, एवढा एकच वर पुरेसा आहे.
ब्रह्मदेव इत्यादी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनाने ज्याच्या चरणकमलाचं दर्शन घेतात त्याचं दर्शन मला झालं. हे पवित्र कीर्ती शिरोमणी कमलनयना असं असून सुद्धा तुम्ही वर मागा म्हणालाय म्हणून मागतो. जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे भेद पाहू लागतात, ती माया मी पाहू इच्छितो. मार्कंडेयांनी वर काय मागितला? तुझी माया मला बघायची. सूत म्हणतात, मार्कंडेय मुनींनी जेव्हा अशा प्रकारे भगवान नरनारायणाला स्तुती करून वर मागितला तेव्हा भगवान हसून म्हणाले, ठीक आहे, तुला माया दाखवी. त्यानंतर ते बद्रिकावनामध्ये आपल्या आश्रमात गेले. नरनारायण हे बद्रीनाथाला राहतात. आपण त्या ब्रह्मकपालाच्या खडकावर बसलो, श्राद्धविधी होतो तिथे. त्याच्या एका बाजूला एक डोंगर आहे, त्याला नर म्हणतात, दुसऱ्या बाजूला त्याला नारायण म्हणतात. मग मार्कंडेय ऋषी आपल्या आश्रमात गेले आणि केव्हा मायेचं दर्शन होईल याची वाट पाहायला लागली. एकाच गोष्टीचं चिंतन करायला लागले. अग्नी, सूर्य, चंद्र, जल, पृथ्वी, वायू, आकाश, तसंच अंतःकरणामध्ये सगळीकडे भगवंताचं चिंतन करू लागले. मानसिक वस्तूने पूजा करू लागले. कधी कधी प्रेमाच्या पुरामध्ये बुडून जाऊन भगवंताची पूजा विसरून जात असत. आणि मग एक दिवस प्रलयाचा आला. तस्यैकदा भृगुश्रेष्ठ पुष्पभद्रा तटे मुनेः उपासीनस्य संध्यायां ब्रह्मन् वायुरभून् महान्. शौनका, एक दिवशी संध्याकाळच्या वेळी पुष्पभद्रा नदीच्या तीरावर मार्कंडेय मुनी भगवंताची उपासना करायला लागली. तेव्हा अचानक जोरदार वादळ आलं आणि प्रलय सुरू झाला. आणि त्या प्रलयाच्या पाण्यामध्ये वडाच्या एका झाडावर बालकृष्णाच्या रूपामध्ये मार्कंडेयाला दर्शन झालं.